चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, तुम्हाला टायटल बघून किंवा थंबनेल बघून असं वाटलंच असेल की अशा कोणत्या गोष्टी आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण करत नाहीये किंवा ज्या आपल्या मागे अशा गोष्टी लागलेल्या आहेत की आपल्या घरात बरकत येत नाही, आपल्या घरात प्रगती होत नाहीये, आपल्या घरात कोणतंही काम अडकतंय, कुठलंही मांगलिक कार्य करायचं असेल, कुठलंही शुभ कार्य करायचं असेल, कुठलीही गोष्ट करायची असेल तर का आपल्याकडे अडचणी येत राहतात, का आपल्याकडे अशा काही गोष्टी येत राहतात ज्याने आपलं सारखं आपण डोक्याने म्हणजे असा विचार करतो की अरे माझ्याच भाग्यात असं का, माझ्याच नशिबात असं का, माझीच कामं का पूर्ण होत नाही, मला सक्सेस का मिळत नाही, मलाच का गोष्टी अर्धवट मिळतात, माझ्याच बाबतीत अशा गोष्टी का घडतात, असे प्रश्न आपण सहजपणे खूप वेळा स्वतःला विचारतो। पण स्वतःला आपण हे सुद्धा विचारू शकतो की असे कोणते 12 दोष आहेत जे आपण स्वतः आपल्या घरात निर्माण करतो आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात। खूप अशा काही साध्या सोप्या आणि सिंपल गोष्टी आहेत ज्या आपण नक्कीच करायला पाहिजे आणि आपल्याला असं वाटतं की अरे आपण ह्या गोष्टी करत आहे किंवा नाही, पण तरी सुद्धा काही गोष्टी करत असो, काही गोष्टी नाही, पण त्याचा प्रभाव जो आहे तो कमी जास्त होतो आणि त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो। कसंही कार्य असू दे, समजा तुमच्या घरात तुमच्या मुलांची प्रगती होत नाहीये, तुमची प्रगती होत नाहीये, तुमच्या मिस्टरांची प्रगती होत नाहीये, तुम्हाला काहीतरी ध्येय गाठायचं आहे, तुमचं ध्येय तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, आर्थिक प्रगती जसं काय तुमचे पैसे तुमच्या घरात म्हणजे अगदी पगार आला 10 तारखेला की 15 तारखेपर्यंत सगळा पगार पूर्ण संपून जातोय, असं का होतंय? का लक्ष्मी माता आपल्या घरात टिकत नाहीये? का लक्ष्मी माता भरभरून पैसा देत नाहीये? आता तुम्ही म्हणाल भरभरून कसा पैसा देणार, जेवढा पगार आहे तेवढाच पगार मिळणार। पण बघा, 15,000 जरी पगार असला पण त्यातले त्यात फक्त 7,000 खर्च झाले आणि उरलेले पैसे तुम्ही सेव्हिंग्सला टाकले, उरलेले पैसे तुम्ही जर का वेगळ्या ठेवणीला ठेवले तर त्याला म्हणतात आपण की घरात लक्ष्मी टिकणे। म्हणजे काहीतरी पैसे जे आहेत ते आपण कुठेतरी साठवतोय, कुठेतरी आपण त्या समाधानाला लावतोय, खर्च खूप कमी, आपोआप खर्च खूप कमी होत आहेत असं होतच नाही। काही काहींच्या ग्रहमानात असा दोष असतो की काही गरज नसताना सुद्धा काही वस्तू घरात आणल्या जाते, काही इच्छा जरी असली पण कुठेतरी बघितलं, कुणाचं तरी काही केलं की म्हणे लगेच आपल्याला ती गोष्ट घ्यावीशी वाटते। त्यामुळे आपले ग्रहमान जे आहे ते आपल्याला ह्या गोष्टी करायला लावतात। का तर आपण त्यांच्या विरुद्ध वागतो आणि ते का वागतो, कसं वागतो, काय चुका आपण करतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, संपूर्ण माहिती घ्या, तेव्हाच तुम्हाला कळेल की आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करतो आणि कोणत्या नाही, किंवा आपल्याकडनं असे कोणते 12 दोष घडतात ज्याने आपल्याला प्रगती मिळत नाही, घरात बरकत येत नाही। तर हे बघा, हे सगळ्यांनी, स्त्री असो पुरुष असो कोणीही असो, घरात राहणाऱ्या सगळ्या व्यक्तींनाही लागू पडते। यामध्ये लहान असो मोठा असो वयस्कर असो सगळ्यांच्या बाबतीत ही गोष्ट आहे। त्यामुळे तुमचा स्वतःचा कम्फर्ट झोन सोडा आणि त्यानुसार तुम्ही बघा की नक्की तुम्हाला कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय। तर चला, सगळ्यात पहिली जी महत्वाची गोष्ट आहे, खूप 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 महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे, मी बऱ्याचशा वेळेस बघितलेलं आहे, मी स्वतः माझ्या बाबतीत असं कधी कधी घडतं, आपण खूप दमून जातो, रात्री खूप उशिरापर्यंत जागे राहतो आणि मग सकाळी 8, 9 वाजेपर्यंत लोळत राहतो। मग आपल्याला असं वाटतं की अरे रात्री खूप उशीर झाला, रात्री खूप काहीतरी काम होतं म्हणून माझी झोप पूर्ण झाली नाही। काय गरज आहे मग? तुम्हाला जर का तुमची झोप पूर्ण झाली नाही तर ते तुम्ही बघा, पण दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठा, सूर्योदय तुमच्या डोळ्यांनी बघा, तुमच्या डोळ्यांसाठी सुद्धा चांगलं आहे, तुमच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा चांगलं आहे, तुमच्या बॉडीसाठी चांगलं आहे, तुमच्या सर्व गोष्टींसाठी। म्हणजे सकाळची जी ऊर्जा असते ना, तुम्ही बघा एखाद्या दिवशी तुम्ही जेव्हा लवकर उठता आणि लवकर उठून जेव्हा सगळी कामं पटकीने उरकता तेव्हा तुम्हाला खूप फ्रेश वाटतं। पण ज्या दिवशी तुम्ही 8 किंवा 9 वाजता उठता त्या दिवशी त्याच्या पुढे मग सगळी कामं, भांडी धुणं, स्वयंपाक सगळं करायचं असतं, तेव्हा दिवस खूप आळसल्यावाणी होऊन जातो। या गोष्टीचा स्वतः परिणाम घ्या, कारण सकाळी जर का आपण आपल्या डोळ्यांनी सूर्योदय बघितला तर आपल्या शरीरात ऊर्जा भरते आणि आपण झटपट कामं करायला लागतो आणि सगळी कामं आपल्या मार्गाला लागतात। याच्याच बरोबर संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होतं, बरेचसे जण मी बघितलेले, अरे मी दिवसभर काम करून दमले, मी आत्ताच 5 वाजता ऑफिसवरून आले, मी आत्ताच 6 वाजता ऑफिसवरून आले, जरा पडते, हे अजिबात करू नका। होऊ द्या ना, नंतर रात्री 9-10 नंतर झोपायचंच आहे। काय फरक पडेल जर का तुम्ही संध्याकाळी ऑफिसवरून आल्यावर 5-6 वाजता आल्यावर तुम्ही जरा झोपलं नाही, दिवसभर खूप कष्टाने तुमचे कामं झालेत, पण संध्याकाळचे 6 वाजलेत 7 वाजलेत तरी तुम्ही लोळत आहेत, तरी तुम्ही पडलेत, अरे माझं कंबर दुखतंय, माझी पाठ दुखती, माझं हे दुखतंय म्हणून मी झोपते। अजिबात असं करू नका, हे तुमच्यासाठी खूप 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 चुकीचं आहे। बऱ्याचशा वेळेस काही निमित्ताने, काही कारणानिमित्ताने किंवा खूप खडतर गोष्टी असेल तेव्हा ती गोष्ट घडत असेल तर त्याला काही एक बंधन नाहीये। पण रोज उगाच तुम्ही ऑफिसवरनं लेट आलाय, तुम्ही दिवसभर दमलाय कशाने? तुमच्या घरातल्याच कामाने, आणि तुम्ही संध्याकाळी झोपा काढताय, हे अजिबात चुकीचं आहे। त्यामुळे ही गोष्ट आजच टाळा।
त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, लक्ष्मी तिथे टिकते जिथे स्वच्छता असते. जिथे स्वच्छता असते, लक्ष्मी ठेवण्याची जागा, तुमची तिजोरी असू दे, तुमची पर्स असू दे, तुमचं पाकिट असू दे, कोणतीही गोष्ट जिथे तुम्ही तुमची लक्ष्मी ठेवता, एखाद्या डब्यात, तांदळाच्या डब्यात जरी सुद्धा तुम्ही तुमचे जर का तुम्ही पैसे ठेवत असाल तरी सुद्धा ती वस्तू स्वच्छ असावी. म्हणजे फाटलेली, तुटलेली, कशाही प्रकारनी मळकटलेली पर्स असू दे, पाकिट असू दे, काहीही असू दे, तुमची तिजोरी सुद्धा असू दे, ती स्वच्छच असावी. ती सदैव तुम्ही काय करा, दर 15 दिवसांनी स्वच्छ करा, पुसून घ्या. डबे असतील तर घासून घ्या, तिजोरी असेल तर व्यवस्थित दर 10-15 दिवसांनी पुसून घ्या. पर्स असेल तर व्यवस्थित तिला क्लीन ठेवा, त्याच्यामध्ये सगळे चिठ्ठ्या ज्या असतील तर सगळ्या काढून ठेवा. खूप महत्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मंगळवारी कोणत्याच प्रकारचं कर्ज घेऊ नये, कोणाकडनंही उसने पैसे घेऊ नये आणि स्वतःचे पैसे सुद्धा कोणाला देऊ नये. ही गोष्ट लक्षात ठेवा. ह्याच्याने काय होतं, तुमचं कर्ज लवकर फिटल्या जात नाही आणि तुम्हाला अजून तुमच्या मागे अजून कर्ज लागतं आणि तुम्हाला ते पैसे फेडणं खूप अवघड जातं. त्यानंतरची गोष्ट बघा, मंगळवारी बरेचसे जण कटिंग करतात, नेल कट करतात, हेअर कटिंग करतात. आता आजकाल लेडीजला सुद्धा वॅक्सिंग लागते, आयब्रोज करायला लागतात, अपर लिप्स करायला लागतात. काहीही तुम्हाला ह्या गोष्टी मंगळवारी करायच्या नाही. कृपया करून मंगळवारी ह्या गोष्टी टाळा, कारण ह्याने तुमचा मंगळ ग्रह खराब होऊ शकतो आणि त्याने तुम्हाला आर्थिक प्रगतीमध्ये सुद्धा नुकसान होऊ शकतं. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या प्लॅन करा. त्यानंतर घरात कुठल्याही प्रकारचं जुनं सामान असू दे, तुटके फुटक्या गोष्टी असू दे, बंद झालेले घड्याळ, बंद झालेले इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, तुटलेल्या फुटलेल्या खुर्च्या, तुटलेलं फर्निचर, तुटलेले भांडे, हे सगळे घरात काढून टाका. एकही गोष्ट कचऱ्यासारखी दिसणारी, जी खराब आहे, जी आजच्या पूर्वी 6 महिन्यापूर्वी तुम्ही वापरलेली नाहीये, ती अजिबात घरात ठेवू नका, कारण ह्याने तुम्हाला स्वतःला, तुमचे ग्रहमान ह्याच्याने बिघडणार आहेत आणि ह्याने तुम्हाला त्रास होणार आहे. तुम्हाला काही असू दे, किरकोळ असू दे, आपण कारण सांगू शकत नाही. बघा, सगळ्या व्यक्तींची ही जी लाईफ असते ही वेगळी असते, त्यामुळे कोणाला कोणता त्रास होईल हे आपण सांगू शकत नाही, पण त्याच्या मागचा त्रास, त्याच्या मागचा भोग तुम्हाला भोगावा लागतो. ते झालं की त्यानंतर रात्री खरगटे भांडे तसेच ठेवणे, खरगट अन्न तसंच ठेवणं, झाकून न ठेवणं, खरगट्या गोष्टी तशाच ठेवण्या, भांडे रात्री नीट जाळीतले भांडे सुद्धा लावून न ठेवणे, हे सगळ्या गोष्टी, लक्ष्मी माता जी आहे ही रात्री येते. त्यामुळे रात्री व्यवस्थित तुमचं स्वयंपाकघर, सगळ्यात महत्वाचं, रात्री तुमचं स्वयंपाकघर हे नीट नेटकं स्वच्छ असावं. त्यावेळेस अन्नपूर्णा माता, त्यावेळेस लक्ष्मी माता ही येते आणि ही तुमच्या घरातली प्रगती, तुमच्या अन्नाकडे, तुमच्या किचनकडे, तुमच्या स्वयंपाकघराकडे बघून ती ठरवते की या घरातली बाई जेवढी व्यवस्थित सगळी गोष्ट करणारी आहे, त्यानुसार या घरात कशा पद्धतीने आर्थिक प्रगती होणार. बघा, अन्नपूर्णेचा अपमान जर का केला तर ते सुद्धा तिला पटत नाही. त्यामुळे तुम्हाला कधी कधी बघा आपल्याला फूड पॉयझनिंग होतं. का होतं? का आपण काहीतरी खातो म्हणूनच. तर या प्रकारे अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला नकळत समजत नाही, पण आपल्याला त्याच्याने त्रास होतो. काही खाल्लं तर उलटी होते, अशा खूप काही गोष्टी होतात. त्यामुळे नक्कीच या गोष्टीची काळजी घ्या. रात्री खरगटे भांडे ठेवून द्या. तुमच्याकडे बाई येत असेल भांड्याला तर खरगटा काढून तिला भांडे जमा करून द्या, पण तसंच ते ठेवू नका. कुठल्याही प्रकारचं सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही झाडू मारताय घरात, तेव्हा जो काही कचरा आहे तो बऱ्याचशा जणांकडे बघितलाय मी, किंवा माझ्याकडे पण असंच होतं की मी तो कचरा भरून जो आहे तो खाली ठेवून द्यायचे, कुठल्याही घरात, म्हणजे घरात ठेवून द्यायचं. पण जेव्हा कधी आपण झाडू मारतो तेव्हा तो झाडू मारलेला जो काही कचरा असतो तो आपल्याला कधीही परत घरात आणायचा नसतो, कारण आपण घरातली सगळी जी नकारात्मकता आहे ती घरातून दारापर्यंत न्यायची असते आणि दारात कचरा गोळा करून तुम्हाला तो तिथनच बाहेर ठेवून द्यायचा असतो. या प्रकारे तुम्हाला तुमच्या घरात झाडू मारायचा असतो. कुठलाही झाडू मारून तिथे डबा भरून परत डबा घरात आणायचा नाही, तर तुम्हाला ते कचरा जो आहे तो घराच्या बाहेरच ठेवायचा आहे. त्यानंतर कोणतंही प्रकारचं जेवण, नाश्ता असू दे, दुपारचं जेवण असू दे, रात्रीचं जेवण असू दे, कधीही आपला घास म्हणजे तयार करण्याच्या आधी कोणत्याही मुक्या प्राण्यांसाठी, बघा गाईसाठी, कुत्र्यासाठी, कावळ्यासाठी एक एक पोळी, एक एक छोटी पोळी चांदकी त्यांच्यासाठी तयार करा आणि त्यांच्या नावाची जी पोळी आहे ती गच्चीवर ठेवून द्या. मुंग्यांना साखर घाला, अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं पीठ घाला. अशा पद्धतीने जर मुक्या जनावरांना तुम्ही जर का असं अन्न देत राहिला तर तुमचे पित्र सुद्धा तुमच्यावर खूप प्रसन्न होतील, तुमचे ग्रहमान नीट होतील. आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते, मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्याने भरपूर प्रकारचे तुमचे जे दोष असतात ना, जे तुम्ही दोष कर्म केलेले असतात ते सगळे माफ होतात. आणि मुक्या प्राण्यांना खाऊ घातल्याने तुमचे ज्या सगळ्या गोष्टी
आधी तुमच्याकडनं घडलेल्या असतात त्या सगळ्या माफ होतात आणि त्यातनं तुम्हाला पुण्यकर्म मिळायचे जे पुण्य असतं तो मिळतो आणि त्यामुळे तुम्ही पुढे प्रगती नक्कीच घेऊ शकता, नक्कीच प्रगती तुमची होऊ शकते। त्याचबरोबर दर अमावस्या पौर्णिमेला तुमचं घर व्यवस्थित नीटनेटकं ठेवा, तुमचं मुख्य दरवाजावर दिवा लावा। सगळ्यात महत्वाचं आपल्याला पितृतर्पण दर अमावस्याला जमत नाही, त्यामुळे त्यावेळेस दर अमावस्याला पिंपळाच्या झाडाच्या तिथे दूध पाणी मिश्रित पाणी टाका, त्यानंतर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे। असं दर अमावस्याला पौर्णिमेला जरी केलं तरीही चालेल। अमावस्या पौर्णिमेला लक्ष्मी मातेचं स्मरण करा, तुमच्या पितरांचं स्मरण करा, त्यांच्या नावाचा दिवा तुमच्या घरातल्या एका माठाजवळ लावा, ते खूप महत्वाचं आहे। ह्या गोष्टी करत चला। त्यानंतर बघा संध्याकाळी न चुकता काहीही असो संध्याकाळी कधीही घर बंद ठेवू नका आणि घर बंद नाही ठेवलं तर तुम्हाला एक गोष्ट अजून करायची की तुमच्या घरात संध्याकाळी धूप दीप बत्ती हे झालंच पाहिजे, देवाजवळ करायचं, तुम्हाला सगळ्या घरात हे सगळं फिरवायचं आणि त्यानंतर मुख्य दरवाजाला सुद्धा पुजायचं, उंबरा पुजायचा आणि दाराबाहेर लक्ष्मी मातेला आगमन करायचं की हे लक्ष्मी माता माझ्या घरात ये, माझ्या घरात अखंड नांद आणि मला सुख समृद्धी प्राप्त करून दे, अशी तिला विनंती करून तुम्हाला तिला तुमच्या घरात बोलवायचं असतं। अशा पद्धतीने रोज संध्याकाळी ज्याला ही सवय असते तो नक्कीच आर्थिक प्रगतीमध्ये त्याच्या हात सदैव भरले, त्याचे खिसे सदैव भरलेले असतात। त्यानंतर बघा कधीही कोणीही तुमच्या दारात कधीही आलं, कसंही आला, कोणताही व्यक्ती आला, अनोळखी व्यक्ती जरी आला तरी कमीत कमी पाणी पाजल्याशिवाय, त्या व्यक्तीला पाणी दिल्याशिवाय जाऊ नका। आता तुम्ही म्हणाल कोणीही आलं कोणाला आम्ही ओळखत नसू तर काय करायचं, पण खूप गरज म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूप गरज आहे, तुम्हाला वाटतंय त्या व्यक्तीला पाणी वगैरे द्यायची आता गरज आहे किंवा तुमच्या घरात कोणीही पाहुणा आला, जो पाहुणा तुम्हाला आवडत नाही पण तरी तुम्ही तो आलेला आहे, तो व्यक्ती तुम्हाला आवडत नाही तरीही तुम्हाला तो आलेला आहे पण तुम्ही त्याला फक्त तसंच पाठवताय, तर असं करू नका। कधीही कोणाच्या इव्हन शत्रूच्या रूपात सुद्धा आपला देव आपल्याला परीक्षा बघायसाठी येऊन जातो आणि तुम्ही तुमच्या शत्रूशी कसं वागतात हे सुद्धा ते बघत असतो। कारण बघा एक हिंदी गाणं आहे, पता नहीं किस रूप में आके नारायण मिल जाएगा, अशा पद्धतीने कधीही कोणत्याही रूपात नारायण येऊ शकतो आणि तुम्हाला तुमची परीक्षा घेऊन बघू शकतो की नक्की या व्यक्तीची स्वतःची मनस्थिती कशी आहे। त्यामुळे कधीही दारात कोणताही व्यक्ती, कोणताही पाहुणा, कोणीही आलं, एखादा मुका प्राणी जरी आला तरीही त्याला अजिबात उपाशी पाठवू नका। काहीतरी असू दे, साखर का देऊ ना तुम्ही त्यांच्या हातात, पण ते दिल्याशिवाय त्यांना कसाही पाठवू नका। त्यानंतर सगळ्यात शेवटची गोष्ट जी सर्वांना मी सांगते, सर्वांना मी विनंती करते की बघा आजकाल बायकांना खूप सवय झाली आहे ह्याचं उणधुणं काढण्याची, ह्याचं उणधुणं बोलण्याची, ह्याला शिव्या देण्याची, त्याला असं बोलण्याची, पण सगळ्यात महत्वाचं जी व्यक्ती, जी स्त्री तिच्या घरात, स्वतःच्या घरात म्हणजे शिव्या देते, अपशब्द बोलते, कठोर बोलते, किंचाळते, ओरडते, त्या घरात लक्ष्मी माताचं आगमन कधीच होत नाही। ज्या घरात स्वतः घरातली कुलस्त्री मोठमोठ्याने ओरडते, मोठमोठ्याने किंचाळते, मोठमोठ्याने ओरडते, मोठमोठ्याने बोलते किंवा अपशब्द बोलते, शिव्यागाळ करते, त्या व्यक्तीच्या घरात कधीच लक्ष्मी माता प्रसन्न होत नाही आणि जरी कोणत्याही रूपात कधी जरी तिच्या घरात लक्ष्मी आली तर ती जास्ती काळापर्यंत टिकत नाही। त्यामुळेच म्हणतात ना, त्यामुळेच तुमच्या घरातली जी प्रगती आहे किंवा तुमची जी लेवल आहे ती तशीच का राहते, तर आपल्याकडनं हे दोष आपल्याकडनं जातात, हे दोष आपल्याकडनं होतात आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी करतो आणि त्यामुळे आपली प्रगती होत नाही, आपल्या घरात बरकत येत नाही। खूप साध्या सिंपल गोष्टी होत्या बघा, नक्की तुम्ही या गोष्टींकडे काळजी घ्या, नक्की या गोष्टी तुमच्या जीवनात सुधारा आणि बघा तुमच्या आयुष्यात बदल झालेले तुम्हाला दिसणारच। तर चला, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की मला कळवा, आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका अजून नवनवीन माहिती बरोबर, अजून माहितीपूर्वक व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओ बघत राहा। परत भेटू। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।